कुठे बसते इथे इथे broken. ब्रोकन. La la. We have Mronali with us, and then we have been doing podcast right for a long time. So now I'm going to try की माझे जे पण ऍथलीट फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत मी बसून कन्व्हर्सेशन करतो बिकॉज देन मग जे पण लोक आहेत ते त्यांना स्टार्ट आउट करायचं आहे त्यांची ऍथलीट वाली जर्नी या फिर इन जनरल स्पोर्ट्स वगैरे मध्ये ते तुला किंवा माझे अजून कोण फ्रेंड्स आहेत त्यांना बघून इन्स्पायर होते. सो माय फर्स्ट क्वेश्चन टुवर्ड्स इज यू की हाऊ डिड यू गेट इन टू फिटनेस? सो बेसिकली माझा एकदम टीनेज लाईफ होता. तो एकदम असा लेझी, आय वॉज चबी, नेवर इन टू स्पोर्ट्स समथिंग. लॉकडाऊन हिट झाला, आय हॅड ॲम्पल ऑफ टाइम. सो आय जस्ट स्टार्टेड विथ बेसिक जे वर्कआउट ॲप्स असतात. सो मी त्याच्यानी स्टार्ट केलं की लेट्स जस्ट स्टार्ट ॲटलीस्ट मुव्हिंग. थोडंसं बॉडीला पण मूव्ह केलं पाहिजे थोडा फिटनेसमध्ये. असं म्हणजे माझं असं काय तेव्हा असं काय स्पेसिफिक गोल नव्हता की मला ह्या रेसेस खेळायचं आहे किंवा, बट आय जस्ट स्टार्टेड मुव्हिंग. त्याच्यानंतर एक थोडंसं योगा अँड एव्हरीथिंग. देन आय फाउंड अजिंक पॉवर. अँड सिन्स देन लाईक फिटनेस हॅज बिकम अ सॉर्ट ऑफ थेरपी वेअर आता जर नाही आलो किंवा जिममध्ये किंवा असा वर्कआउट्स नाही केले तर थोडासा तो एक असा किक नाही भेटत. सो दॅट्स वॉट I started it generally, but now I'm just loving it. So tell me की when you started back then ना की your journey, so मग तेव्हा असं डोक्यात होता की you're gonna win all of these podiums or you're gonna do all of this, की in general it was like की हा फक्त जिमला पोचायचंय पहिले? तेव्हा तर मनात पण नव्हतं, प्लस माहिती पण नव्हते की देर आर सो अमेझिंग रेसेस आउट देर हॅपनिंग इन इंडिया. तर काहीच मनात नसताना जेव्हा मी फर्स्ट टाइम इकडे आले अजिंक पॉवरला तेव्हा मला डेव्हिल सर्किट समजलं. तर जेव्हा पहिल्यांदा मी नॉन कॉम्पिटेटिव्ह वेव खेळले, सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मला ते असं तो कन्सेप्ट खूप आवडला ऑब्स्टेकल रेस कोर्सचा. मग त्याच्यानंतर योद्धा रेस आली. वी स्टार्टेड ट्रेनिंग फॉर योद्धा रेस. सो असं कधी विचार नव्हता केला की म्हणजे पोडियम्स येतील किंवा असं म्हणजे चांगले टायमिंग्स होतील हळूहळू. पहिली योद्धा रेस तर म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलेला तो तर रियालिटी हिट दिलेला मला. त्यांनी की म्हणजे आधी असं वाटलेलं की अरे यार सिम्युलेशन्स वगैरे जिम मध्ये व्हायचे, इझी आहे आपण तिकडे जाऊन पण सेम करू. नंतर समजलं की सेम नाही होत. सो त्याच्यानंतर थोडासा माइंड ब्रेस केला की नाही तयारी तर पाहिजे या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर थोडा फोकस शिफ्ट झाला की म्हणजे अजून प्रेम वाढत चालला जिम वर्कआउट आणि पोडियम येत गेले. नाईस 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 नाईस. सो जेव्हा आपण एवढे सारे रेसेस खेळतो आणि मग नाव मी पण पॉडकास्ट बनवतोय तर मी एक व्हिडिओ टाकला, लोकांना खूप आवडला, मग तो खूप चांगला गेला. मग दॅट्स अ प्रेशर की अजून व्हिडिओज टाकत जा, अजून व्हिडिओज टाकत. सिमिलरली फॉर यू, तू पण खूप सारे पोडियम्स आता जिंकत चालली. सो इज देअर अ प्रेशर दॅट गेट्स क्रिएट अराउंड यू की आता मला जिंकायचंच आहे आणि लोक बघतायत, तर हाऊ डू यू डील विथ दॅट? प्रेशर तर आहे थोडा, बट मी असं सांगेन की तो प्रेशर माझा स्वतःचा आहे की मी जे आता पोडियम्स जिंकले, जो आता हळूहळू हळूहळू जो स्टँडर्ड वाढत चाललाय तो मला मेंटेन करायपेक्षा अजून वाढत जायचं आहे. सो त्यामुळे पोडियम प्रेशर आहे, पण तो मी स्वतः एक असा क्रिएट केलाय. प्लस प्रेशर वाटतो आउटसाइडून, कारण मला माहिती आहे की ते लोक माझ्यावरती बिलीव्ह करतात, ते लोक माझ्यावरती ट्रस्ट करतात, म्हणून अपेक्षा करतात. म्हणून माझ्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण, जिमसाठी माझ्या कोचसाठी त्यांनी मला एवढा टाइम दिलाय, मला एवढा सपोर्ट केलाय. ते आता माझ्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करतात बिकॉज आय एम डिलिव्हरिंग व्हॉट दे वॉन्ट. सो प्रेशर तर आहे, बट सबकॉन्शियसली हेच आहे की बेटर तर होत जायचं प्रत्येक रेस. तर ते असं एक माझ्या डोक्यात आहे की कसं स्वतःला बेटर करता येईल.
पोडियम्स तर येत राहतील, विन्स लॉसेस ते तर होत राहतं. बट एक आहे की तो पोडियम जेव्हा मिळतो, जेव्हा तो कॉन्फिडन्स येतो नेक्स्ट साठी की अरे आता मला हायरॉक्सला पोडियम भेटला, नेक्स्ट टाइम पण मला पोडियमच पाहिजे. सो त्याच्यासाठी आय विल प्रिपेअर, आय विल मेंटली जर इव्हन रेसमध्ये मला थोडासा काय अपडाऊन झाला तरी बट त्या पोडियमच्या थिंकिंग मध्ये, त्या पोडियमच्या मोटिवेशन मध्ये तो कॉन्कर करता येतो. सो इन जनरल ना म्हणजे नाव ॲज आय सेड की ॲथलीट्ससाठीच हा मोस्टली मी पॉडकास्ट करतो किंवा ज्यांना बनायचं आहे. सो आय आस्क मोस्ट ऑफ दी पीपल, मी लास्ट पॉडकास्टमध्ये अजिंक्य दाला पण हा क्वेश्चन विचारला होता की डू यू थिंक इट्स मोर ऑफ अ फिजिकल गेम और अ मेंटल गेम, की और इट्स अ बॅलन्स फॉर यू, कॅन बी डिफरंट फॉर एव्हरीवन ना. So basically, I think it's like 60-40. 60 मी थोडासा माइंड गेम वर देईन माझ्या रिसेंट एक्सपिरियन्स वरून. सो फिजिकली फिट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. What was your recent experience? ओके, सो रिसेंट एक्सपिरियन्स फॉर हायरॉक्स बँगलोर, मला ना 1 महिन्याआधी शिन्सप्लेंट झालेलं. Okay. तर माझा ना पाय खूपच दुखत होता. सो देर वॉज अ पॉइंट where I was thinking to just skip this Hyrox Bangalore. पण मला माझा कोच बोलला की काय पण होऊ दे, तुला ती रेस खेळायची, यू वॉक, यू डू एनिथिंग, पूर्ण करायची बट आपल्याला. तुला ती रेस अटेम्प्ट करायची आहे. आपण रजिस्टर केलंय, वी कॅन नॉट बॅक ऑफ नाव. सो रनिंग करताना मी माझा पेस आधीच थोडा कमी ठेवलेला, माझा पाय दुखत होता. त्याच्यानंतर जसे तुम्ही होतात मला मोटिवेट करायला, तुम्ही सांगितलं की बाबा तू थर्ड या पोझिशनवर आहेस, थर्ड आहेस, हे आहेस. सो तो एक ना मला आता जसं मला हायरॉक्स मुंबईला, दोन्ही पण हायरॉक्स मुंबईला पोडियम होते. सो असं होतं की मला माझी स्ट्रीक नव्हती ब्रेक करायची. सो तेव्हा माझा माइंडनी मला खूप हेल्प केलं की बस आता थांबायचं नाही, थोडं राहिलंय तुला ते आता कॉन्कर करायचं. कारण इंजुरी तर होती थोडीशी, म्हणजे जे काय होतं मायनर पेन तर होत होता थोडा, एक सेकंड लास्ट राऊंडला क्रॅम्प पण आलेला. बट दॅट्स वेअर आय गेस माझ्या माइंडने टेक ओव्हर केला की काय आहे, म्हणजे आता थोडंसंच राहिलंय, लेट्स डू इट, लेट्स पुश, काय होणार आहे फार फार, नंतर जर आराम करायचा आहे यार, लेट्स डू इट फॉर द टीम, लेट्स डू इट फॉर एव्हरीवन, लेट्स डू इट फॉर माय पेरेंट्स. सो असं होतं की त्या वेळेला माझ्या माइंडने टेक ओव्हर केला आणि इट रिअली हेल्प मी अ लॉट. मला नंतर रेस झाल्यावरती स्वतःवरच विश्वास नव्हता की शिट आय डिड इट. सो या म्हणजे जो त्या थॉट पासून की लेट स्किप इट वाला थॉट पासून ते मग पोडियम पर्यंत, तो जो म्हणजे मला अजूनही विश्वास नाही बसत की माझ्या माइंडनी जो मला सपोर्ट केला त्या रेसच्या टायमिंग मध्ये की नाही आता थोडं राहिलंय भाई, पुश कर, ते आत्ता थांबू नकोस, लेट्स कंटिन्यू व्हॉट यू आर डुईंग. की आणि प्लस असं झालं की आता मी जी ती रेस कम्प्लीट केली त्या पेन मध्ये, मला एक कॉन्फिडन्स आला की फ्युचर मध्ये असं काय झालं तरी यू कॅन डू इट. तुला असं विचार करायची गरज नाही की यार आपण स्किप करूया, क्विट करूया. जेवढा तेव्हा तुला बॉडी सपोर्ट करेल, तुझा माइंड सपोर्ट करेल, आय विल कीप डुईंग इट. Okay. Nice. So it is like a mental game. Yeah. You have to be mentally strong enough to Yes. की barrier काय आला तर break through it and just Sure, pass through yeah. it. Nice, sir. Again, you said की जेव्हा तू चालू केला होतास, then back then you didn't have all of these podiums in your mind, right? So like has like things changed for you since you came over here? Like we are in Agin Power right now, right? So did things change for you after and before this place? पहिले म्हणजे ना इथे यायच्या आधी ना माझी अशी मेंटॅलिटी नव्हती. आय वॉज नॉट कनेक्टेड विथ एनी सॉर्ट ऑफ स्पोर्ट. आणि प्लस असं होतं की फिटनेस वॉज लाईक जस्ट मुव्हिंग युअर बॉडी. देर वॉज नो गोल की बस फिट दिसायचं आहे. बिकॉज ॲज अ गर्ल देर आर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम माय सेल्फ की भाई एक असतो ना आपल्या करेक्ट डोक्यात एक इमेज असतो येस की बस ते हिट झालं, फिटनेस यू जस्ट कीप मुव्हिंग, वॉक, रन, दॅट्स ओके. बट इकडे आल्यावरती ती फिटनेसची पूर्ण डेफिनेशन चेंज झाली. यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ, युअर माइंड हॅज टू बी स्ट्रॉंग इनफ, युअर बॉडी हॅज टू बी स्ट्रॉंग इनफ. प्लस असं झालं की जेव्हा अजिंक्य पवारला आली तेव्हा रेसेस समजल्या. डेव्हिल सर्किट, जसं मी तुला सांगितलं, डेव्हिल सर्किट समजलं, योद्धा समजलं, स्पार्टन समजलं. स्पार्टन्स खेळायला नाही भेटलं बट स्टील
त्याच्यामध्ये असं झालं की ना मला अजून एक्सपिरियन्स अथलीट्स किंवा सिनियर अथलीट्सला बघायला भेटलं, प्रॅक्टिकली भेटायला भेटलं, त्यांच्याशी बोलायला भेटलं, त्यांची जर्नी थोडी समजायला भेटली. सो तेव्हा समजलं की अरे हार्ड वर्क तर खूप आहे ह्याच्यामध्ये. सो तो एक जो असा चेंज आला माझ्यामध्ये की फ्रॉम लाईक असंच करायचंय म्हणून नाही, आता हे करायचंय आपल्याला. सो दॅट वॉज द चेंज बिफोर अँड आफ्टर कमिंग टू अजिंक्य. नाव यू आर टॉकिंग अबाउट द मेंटल पार्ट टू, राईट? तर मला सांग, यू मेन्शन की बँगलोरवाल्या रेसमध्ये थोडासा इंजरी होता, तर तो एक थोडासा तुझ्यासाठी मेंटली टफ पार्ट होता, राईट? अपार्ट फ्रॉम दॅट, थ्रू आउट दी ट्रेनिंग वाला जर्नी, what has been like the toughest mental phase, and then how did you like overcome that? टफेस्ट मेंटल फेज मला तरी तेव्हाच आलाय जेव्हा मला ते शिन्स्प्लेट आणि आयटी इंजुरी झाले. तेव्हा असं वाटायचं की यार आज जिम स्किप करू का, आज नको जाऊ का, यार पाय दुखतंय, रनिंग मग दादाला सांगू का की आज रनिंग कमी कर किंवा स्किप कर, की मला आज नाही करायचंय. बट नंतर असं समजलं की किती पळणार आहे तू याच्यातून. तू 1 महिना अवॉइड करशील, 2 महिना अवॉइड करशील, नंतर रिअलाइज होत चाललं की अरे रनिंग नाही केली तर मग हे कॉम्पिटेटिव्ह रेसेस मध्ये कसं टिकणार. बिकॉज आता जी इंडियामध्ये कॉम्पिटेटिव्ह रेस आहेत 50% तरी रनिंगच आहे. सो तू ती रनिंग किती स्किप करशील. हो. आणि जर तू आता हे सगळं स्टॉप केलंस आणि डायरेक्ट रेसला गेली तर इंजुरीज मध्ये हिट यू बॅक मोर हार्ड, कारण तेव्हा तू पुश करशील. तर असं होतं की किती म्हणजे त्याला टाळू पण नाही शकत आपण. सो तो एक माझा फेज होता की अरे आता दुखतंय दुखतंय दुखतंय. नंतर पण विचार केला अरे किती दुखतंय, इट विल गेट बेटर समडे. नंतर असं स्वतःला विचार केला की जेव्हा तू त्या पेन मधनं पुश करशील किंवा त्या पेन मध्ये एखादा पोडियम भेटेल तेव्हा किती हॅपीनेस वाटेल. की आय वोंट से लाईक की एक्सक्युजेस होते काय होतं, बट मी तो फेज कधी एक्सपिरियन्स नव्हता गेला. सो एक भीती होती की अरे वाढलं मग काय जास्त झालं मग. सो ती एक अशी बिगिनर भीती होती. बट आता ती थोडी अशी कंट्रोल मध्ये आली आहे की अरे होईल मॅनेज, बघून घेऊया काय होईल ते. Correct. सो कारण कोचचा सपोर्ट आहे, टीम मेंबर्स आहे, कोच चांगला गाईड करतो, त्याला माहिती आहे माझी कपॅसिटी काय आहे. सो त्याला एक असा जेन्युअनली कळतो की कधी रेस्ट द्यायची आहे, कधी अरे चल काय नाही होईल करशील. सो तो एक थोडा ओव्हरकम झालाय की म्हणजे जे ते बॅड डेज होते की त्या बॅड डेज मधना प्रत्येक वेळेला तू काय एक्सक्यूज नाही काढू शकत, आणि काढलेस तरी किती काढशील. सो तो एक फेज झाला की आता असं होतं की जर म्हणजे स्लाइट इनकन्व्हिनियन्स जरी असेल की थोडा दुखत असेल तर मी तेवढा विचार नाही करत. की म्हणजे असं व्हॉट आय डू इज देन आय पेस माय सेल्फ, थोडा पेस कमी करते बट आय कम्प्लीट माय राऊंड, आय कम्प्लीट दॅट वर्कआउट. की काहीच नाही केल्यापेक्षा थोडं काहीतरी केलेलं बरं. तर आता जसं की मी हायरॉक्स बँगलोरला ठरवलेलं की आय विल ट्राय टू रन ऑल 8 किलोमीटर्स ॲट एन ॲव्हरेज पेस ऑफ 5. बट जसा शिन्स्प्लेंट आला मला थोडंसं डाऊट झाला. तर दादा माझा कोच पण मला तेच बोलला की ठीक आहे थोडं स्पीड डाऊन कर, काही फरक नाही पडत, यू जस्ट नीड टू कम्प्लीट द रेस. तर मी पहिल्यापासूनच 5:30चा पेस ठेवला, विच हेल्प मी. मला क्रॅम्प नाही आला, दुखलं बट दॅट वॉज मॅनेजेबल. त्या रेसमध्ये मी ते थॉट्स नाही येऊन दिले की अरे काहीतरी म्हणजे दुखतंय, शिन दुखतंय, काय दुखतंय काय दुखतंय काय दुखतंय. सो तो एक असं झालं की तो आता फेस हळूहळू ओव्हरकम होत चाललाय. हायली रेझोनेट करते या गोष्टीला मी पण, बिकॉज मी पण तो एक फेस तर असतोच की अरे हो. जायचंय नाही जायचंय, सकाळी उठायचंय का उठायचंय भाई, तर ते बट असतंच. तुला एक सांगू, आता सपोज आपण बिगिनर्स आहोत, हे रेस चालू झाले, भरपूर मोठे असले, सो मला असं वाटतंय की ना त्या बिगिनर फेज मध्ये पण जर तुला कोण असं चांगला गाईड करणारा असेल ना, तुला असा प्रॉपर गायडन्स भेटला ना त्या बिगिनर फेज मध्ये, तर ते म्हणजे तुला खूप हार्ड नाही जात. तो हिट बसतो, पण जर तुला चांगला गायडन्स, जसं अजिंक्य यादव की त्याने मला त्या बिगिनर फेज मध्येच एवढा चांगला गाईड केला की असं झालं की अरे यार होऊन आपण जाईल. होऊन जाईल. दी फेजेस विल कम अँड फेजेस विल गो. ही ऑलवेज टेल्स मी की फेजेस येत राहणार, असं नाहीये की मोठे मोठे ॲथलीट्स आहेत त्यांचे बॅड फेजेस नाही आहेत. बॅड फेजेस नेहमी येतील, बट इट्स ऑन यू हाऊ यू ओव्हरकम इट, हाऊ यू टेक इट. सो मला असं वाटतं की एक असा
पर्सन पण तुमच्या लाईफ मध्ये पाहिजे जो तुम्हाला हेल्प करेल त्या बॅड फेजेस मधून पॉझिटिव्हिटी घ्यायला. हम्म. ते म्हणजे एक असं डोक्यात असतं की बॅड फेज मधून पण मी एवढं केलं तर एक पॉझिटिव्हिटी येते की नेक्स्ट टाइम जरी बॅड फेज आला तर तुम्हाला तेवढा बॅड नाही जाणार, तो माझा पहिला बॅड फेज होता. ओके. सो या, राईट पीपल इन युअर लाईफ हेल्प्स. ओके, आमचा कॅमेरा मध्ये बंद झाला. तर आम्ही परत परत शूट करतोय आता. सो आयरॉक्स बँगलोरला जेव्हा मला शिन स्प्लिंट झालेलं, सो इट वॉज मोर अबाउट माय माइंड की माझा माइंड वॉज लाईक तू आता इथपर्यंत आलीयस सो आता क्विट नको करू. पाय दुखत होता, व्हॉट एव्हर इट वॉज, बट ते म्हणजे माझ्या माइंडने ओव्हरटेक नाही करून दिला मला त्या पेन वरती. असा तो एक होता की आता कम्प्लीट करायचंय व्हॉट एव्हर द रिझल्ट इज, बट असं क्विट नाही करायची रेस. बिकॉज ह्याच्या आधी पण मी कधी रेस क्विट नव्हती केली. बट प्रत्येक रेसमध्ये डिफरंट सर्कमस्टन्सेस असतात, कधी काय होऊ शकतो सांगू नाही शकत. बट त्या पेन मधून पण माझ्या माइंडनी असं त्याला एक असा पाथ काढला की आपल्याला बस आता फिनिश लाईन पर्यंत करायचंच आहे. करायचंच आहे. वी कॅन नॉट गिव्ह Yeah. अप वन्स वी स्टार्ट. सो बोथ आर बॅलन्स, बट आय वुड से या रेस साठी थोडं माझ्या असा माइंडनी असा प्लस घेतलेला तो. नाईस नाईस यार, नाईस. So again, now that we have like a lot of wins with us, right? So again, but still, if you were to start your journey again, then मग असं काही असेल का जे तू परत डिफरंटली करशील की इट्स ओके, इट्स फाईन? डिफरंटली करेन मी रिकव्हरी पार्ट, कारण IT and इंजुरी आणि शिन स्प्लिट नंतर आय लर्न द हार्ड वे दॅट रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोकस ऑन रिकव्हरी. आणि जरी लाईट वर्कआउट असेल तरी पण स्ट्रेचिंग किंवा अ गुड वॉर्मअप इज ऑल्सो नेसेसरी. असं नाही की अरे आज थोडंसंच केलंय तर अरे लेट स्किप. तर फोकसिंग ऑन रिकव्हरी एव्हरी सिंगल डे इज अ मस्ट. सो त्याच्यामुळे तुमच्या फ्युचर इंजुरीज अवॉइड होतील और मे बी त्या जास्त वर्सन नाही होणार. सो डिफरंटली मी एक आहे की इंजुरीवर पार्टवरती जास्त थोडं लक्ष देईल. सेकंड थिंग आहे की स्वतःला जास्त कम्पेअर नाही करणार आजूबाजूसोबत. म्हणजे आता जसं मला आठवते मी पहिल्या योद्धा रेसला गेलेली, दॅट वॉज द फर्स्ट एव्हर रेस ऑफ माय लाईफ. तेव्हा असं होतं की अरे ही करते, मी का नाही करते, माझ्याकडनं का नाही होते, ती बघ किती फास्ट धावते, हे होते असं होतंय. बट नंतर मला रिअलाइज झालं की कम्पेअर युअर सेल्फ बट फॉर अ गुड वे. पॉझिटिव्ह काहीतरी घे. असं हर एक अस्पेक्ट वरती कम्पेअर करणं जरुरी नाही. त्यांचे प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस डिफरंट असतात. ते माइट बी जास्त वर्षापासून ट्रेन करत असतात. You know, they were into sports from an early age or many other factors. So you can take positivity from people around you, but it's not always necessary to compare and compete. Obviously, comparison is the key to failure. I would say. Again, now you're talking about recovery part, you would do differently, right? So what is current recovery schedule मध्ये तू काय काय करतेस? आता जसं शिन स्प्लिंट आहे तर मी रोज वर्कआउट नंतर इवन इफ आय रन, इवन इफ आय डोंट रन, आय वर्क ऑन माय कार्ब्स रिकव्हरी. त्याच्यासोबत पण अप्पर बॉडी स्ट्रेचेस. सो एक छोटा स्वतःचा असा रिकव्हरी वाला रुटीन क्रिएट केलाय, अनस्पोकन रुटीन, जो मी आता प्रत्येक वर्कआउट नंतर करते. इवन इफ आय डोंट हॅव टाइम की म्हणजे लवकर घरी जायचं असेल किंवा काय एखादं असेल, बट तेव्हा पण मी असं युजली माझा रिकव्हरी स्किप नाही होऊन देत. जे काय असं थोडाफार असेल आय डू स्किप इट समटाइम्स. बट असं आहे की ती आता मॅन्डेटरी झाली आहे रिकव्हरीवरती लक्ष देणं. कारण जर रिकव्हरी नसेल तर त्याचा इफेक्ट नेक्स्ट वर्कआउट वरती होतो. यू आर नॉट रिकवर्ड. सो पाहिजे तसं टायमिंग डिलिव्हर नाही होत, रन्स असतील पाहिजे तसा पेस नाही होत.
सो दॅट स्मॉल सॉर्ट ऑफ रुटीन आता युट्यूब व्हिडिओज बघितले, Hmm. काही कोचेसला फॉलो करतो. माय कोच हॅज टोल्ड मी. सो आय हॅव picked some few exercises which I try to follow every day. Nice, nice. Again, now that you are winning, now that you are making videos, now most of the time people come up to you, people look up to you. So how do you channelize it? Do you channelize it in a positive way or do you channelize it in a negative way? Because काही लोक असतात त्यांना नाही आवडत की लोक येऊन त्यांच्याशी बोलतात आणि काही लोक असतात त्यांना आवडतात की सो सध्या तरी माझ्या लाईफमध्ये तो पॉझिटिव्ह नेगेटिव्ह वाला रेशिओ आहे ना, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. माझ्या जवळ पॉझिटिव्ह लोक खूप आहेत, जसं की आपली टीम झाली अजिंक पवार, मग कोच, इम्पॉर्टंटली माझे पेरेंट्स, माझा भाऊ मला सपोर्ट करतो. सो द थिंग इज दॅट आय ट्रस्ट पीपल हु आर व्हेरी क्लोज टू मी. सो मला असं आहे की ते जे बोलतात त्यांच्याने जास्त फरक पडतो. माय पेरेंट्स आर सपोर्टिंग मी, अजून काय पाहिजे. जर माझे पेरेंट्स हॅप्पी आहेत तर ते मला घरी येऊन सांगतात अरे खूप छान केलं सा पोडियम, वाव. तर ते जे एक्सटर्नल नेगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ना, ते आपोआप असे गायब होऊन जातात. हा, आहेत एक दोन जे बोलतात की अरे पोरासारखी बॉडी झाली आहे, तर एक असं आहे की हा मग ठीक आहे ना यार, मी पोरांसोबत कम्पीट करते, आय ट्रेन विथ देम. सो एक असं आहे की एकतर नेगेटिव्ह फॅक्टर्सवर मी जास्त लक्ष नाही देत, बिकॉज देर इज अ लॉंग वे टू गो अहेड. आणि जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊ तेवढंच ते आपल्याला बॉदर करतील, अँड दे मेक शुअर यू डोंट गेट अप टू देअर. ते तुला स्टॉप करायचं ट्राय करतील. बट मेन थिंग आहे, माझे पेरेंट्स आहेत, तुम्ही लोक आहात, माझे फ्रेंड्स आहेत, दे आर सो सपोर्टिव्ह अँड सो पॉझिटिव्ह. सो समटाइम्स वेन आय टेल देम अरे हे ना मला असं बोललं, इट्स लाईक रिलॅक्स. त्यांना नाही तेवढं करता येणार. यू डू वॉट यू आर डुईंग, यू आर गुड ॲट वॉट यू आर डुईंग अँड वी रिली लव्ह वॉट यू आर डुईंग. आता जे माझे फ्रेंड्स आहेत ते मला बोलतात अरे खूप छान वाटतं तुला बघून. सो दॅट पॉझिटिव्हिटी कॅन्सल्स आउट ऑल दिस लिटल नेगेटिव्हिटी that people try to put in my life. So yeah, it's very much like positive around me. So it's good. Nice. Now tell us what's coming next from Runali and Runali Power. What's coming next? Oh, more races, more podium, aiming for Hyrox World Championship, win at Devil Circuit. So more international races also. Let's see how it goes. Planning तर आहे, मेहनत करायची इच्छा पण आहे, सपोर्ट पण आहे. आय डोंट थिंक सो एनिथिंग शुड गो रॉंग. सो या, आता जसं पोडियमची सवय नाही बोलू शकत, बट ती एक असं असतं की बाई एकदा पोडियम भेटला की अरे नेक्स्ट टाइम पण पोडियम भेटायला पाहिजे. सो ते थोडं माइंड मध्ये आहे की आता विन्स तर आहेत थोडे, लॉस पण येतील, बिकॉज दॅट्स अ गेम. विन्स अँड लुजेस इज पार्ट ऑफ अ गेम. सो दॅट्स ओके. मी असं स्वतःला असं सांगून ठेवलंय की देर विल बी फ्यू रेसेस वेअर यू विल लूज, बट दॅट्स ओके, दॅट्स अ पार्ट ऑफ गेम. जसं की आता एक गोष्ट माझ्या मनात आहे की वेनेवर जेव्हा पण मला पोडियम येतो, आय ऑलवेज कम सेकंड और थर्ड. सो आय हॅव नेवर गॉटन white Hyrox flag, which is my goal. And I have like never demotivated myself ki are tu first ka nahi aali, but I know that the day I'll get that white flag I'll be so happy. So that's a part of journey, and I think ki जर तुला गोष्टी लगेच भेटल्या तर थोडी मजा कमी येते. So I'll be more happy. It will be like as a more thing to like a good thing to be treasured ki Yeah. after this many races I could finally achieve that. More Devil Circuit races for the Swift and more international races. So asa hai ki I don't want to stop now, and I will not stop. I'll keep going till my body supports me. और जे काही फॅक्टर्स बाकीचे असतील, बट आय विल स्टिल ट्राय दॅट वॉट एव्हर comes in my life, this will be a constant thing in my life.
नाईस टॉकिंग टू यू. आय रिअलाइज तुम्ही येत असतात ना रील्स आपल्याला खूप सारे की द चॅम्पियन माइंडसेट, वी जस्ट थिंक ऑफ विनिंग, वी डोंट थिंक ऑफ इव्हन, म्हणजे ते असतात. देर आर सम पीपल हू जस्ट ट्रेन, देर आर सम पीपल हू ट्रेन टू विन, देर आर पीपल हू ट्रेन टू डॉमिनेट. असं आय थिंक. ऍक्च्युली लाईक कसं व्हायचं माहितीये, तू जसं बोललास की अरे बॅड फेस कसं ओव्हरकम करतेस, तर त्याचा वन मोर रिझन आहे जो असं मी स्वतःचा बनवलाय. तर म्हणजे जेव्हा पण मला बॅड फेज येतो तर किंवा मला ना असं गिव्हअप वाला थॉट येतो ना, तर मी असं स्वतःला बोलते लाईक प्रॅक्टिस सेशन मध्ये, हा ठीक आहे आता गिव्हअप कर, आता बस, ते सगळं रेस मध्ये दिसेल तुला, आणि मग पोडियम नाही आला ना किंवा चांगला परफॉर्मन्स नाही झाला ना, मग तेव्हा तुला आठवण येईल की मी गिव्हअप केलेला. सो तो एक छोटासा जो माझा पॉइंट आहे, तर तो मला अरे यार, आपण जेव्हा थांबतो तेव्हा लोक अजून पुढे चाललेली असतात. सो तो एक मी छोटासा बनवून ठेवलाय, जो तुम्हाला हेल्प करतो ऍक्च्युली. की आता सपोज 2 सेट राहिलेत, की ठीक आहे तू आता थांबशील, बट दॅट विल शो युअर रिझल्ट ऍट द रेसेस, सो जस्ट कीप गोईंग. सो एक तो छोटासा मला एक मोटिवेशन भेटतं की ते चालू ठेवायचं. सो या. Nice, nice guys. This was Munali for you, and then you saw her champion mindset, right? I hope you guys liked it, and if you do, make sure to like, share, and comment below. And खूप सारे videos आपण करत राहू याच्यानंतर पण. Yeah, thank you for डू giving फॉलो your द time. बॅलन्स्ड फूड. Hopefully camera आता बंद नाही झालाय.